मी तुम्हाला तेवढं, पण हा गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलेलं आहे की आता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे. आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे. हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झाले की तिथं जेवायला साधन नाही आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं. तर ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोरं आहेत, त्यांचं ऐन PGच्या परीक्षा असतील, अनेक वर्गाच्या परीक्षा असतील, ते मुलं आता तिथून जागा सोडून चालले गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की सेक्शन व्यवस्थेला आम्हाला कमर्शियल गॅस द्यायला कुठेही कमी नाही असं तुम्ही म्हणालात. तर एकही याला आम्हाला याची माहिती पाहिजे. हां, नाही, आपल्याला जे गॅस आपण हॉस्टेलला देतो ते कमर्शियल देतो. एक ते तिथं हॉस्टेलला तुम्ही कमर्शियल गॅस देणं बंद केल्यामुळे तिथं राहणारे मुलं, त्यांना मुलं असतील की मुली असतील, त्यांना जेवणाच्या व्यवस्था संपल्यात आणि म्हणून त्यांना आता इन परीक्षेच्या वेळेस तिथून जागा सोडावं लागली. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. एक तुम्ही दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्हाला घरगुती गॅसमध्ये कुठलीही अडचण नाही.